आजूबाजूचा भोवताली होणारे अत्याचार अत्याचार महाराज उघड्या डोळ्यांनी पाहत होते. जीव कासावीस होत होता. डोळ्यासमोर अन्याय होताना ज्याचं रक्त त्या ठिकाणी उसळत नाहीये त्याला तरुण म्हणता येत नाही. सोशल मीडियावरती एक कविता व्हायरल झाली. ज्याने म्हटलं की मैं भारत मां की जय नहीं बोलूंगा, भारत मां की जय से फिर झंकार सुनाई देता है, गद्दारी का मौसम हद के पार दिखाई देता है, बरसों तक थी बात जो दिल में आज जुबां पर आई है, श्वान ने फिर से मुंह खोला अपनी औकात दिखाई है. आगे सुनो भाइयों, रख दो गर्दन पे खंजर, रख दो गर्दन पे खंजर, मैं फिर भी मुंह ना खोलूंगा, ओवैसी कहता है भारत मां की जय ना बोलूंगा. अरे जिसने दूध पिलाया उसके स्तन को काट रहा, उंगली पकड़ के चलना सिखा उसी बाप को डांट रहा. भारत मां की जय ना बोले तू कैसा बासिंदा है, तेरी मां भी सोच रही होगी तू काहे जिंदा है. ये मत सोच कि तुझे झेलना भारत की मजबूरी है, ये मत समझ कि तुझे झेलना भारत की मजबूरी है. एक हथेली की मच्छर से लम्बे भर की दूरी है. तू इस्लामी कपड़े पर एक कीचड़ वाले दाग सा है, तू इस्लामी कपड़े पे एक कीचड़ वाले दाग सा है, शीतल चंदन की धरती पे नफरत वाली आग सा है. तुझे पता है ऐसा करके तू कुर्सी पा जाएगा, तुझे पता है ऐसा करके तू कुर्सी पा जाएगा, संसद में अय्याशी करके फिर दिल्ली आ जाएगा. तूने काहे ना सोचा ये बात कहां तक जाएगी, दंड तेरी मनमानी का फिर तेरी कौम चुकाएगी. देश ये वो है जो कलाम के चरणों में झुक जाता है, देश ये वो है जो कलाम के चरणों में झुक जाता है, देश ये है जो हमीद की यशोगाथाएं गाता है. देश ये है वो जहां जफर के बेटे सर कटवाते हैं, जहां घोंसलों की रक्षा को पंछी पर कटवाते हैं. इस देश में रह के तू जहरीली फसलें बोता है, कश्मीर पे मौन रहे और पेशावर पे रोता है. तुझे कहता ओवैसी जितने आए जाएंगे, तुझे कहता ओवैसी जितने आए जाएंगे, वेश्या के वादे सिंदूरी मान नहीं पाएंगे. इस मिट्टी में दफन ना होगा कसम खुदा की खा के बोल, इस मिट्टी में दफन नहीं होगा कसम खुदा की खा के बोल. है जुबान गंदी तेरी तू भारत मां की जय ना बोल, है जुबान गंदी तेरी तू भारत मां की जय ना बोल. एकीकडे 25 फूट 1000 उंचीवरती हनुमान थप्पा शहीद होत होते. इथून प्रत्येक भारत मातेचा सुपुत्र काश्मीर मध्ये जाताना, देश सेवेसाठी जाताना एक कवी वर्णन करतो. जब जंग पर जाए सिपाही तो खुद सजनी तिलक लगाए, मुंह से तो कुछ भी ना बोले चुपके नीर बहाए. तो कवी सांगतो जब जंग पर जाए सिपाही तो खुद सजनी तिलक लगाए, मुंह से तो कुछ भी ना बोले चुपके नीर बहाए. या देशातला सुपुत्र जेव्हा भारत मातेच्या रक्षेसाठी सीमेवरती जातो तो सांगतो, मां किसी के गजरे की महक को घर छोड़ आया हूं, मेरी नन्ही सी चिड़िया को घर चहकते छोड़ आया हूं, मुझे अपने सीने से लगा लेना मेरी भारत मां, क्योंकि मैं अपने मां के बाहों को घर तरसता छोड़ आया हूं. एकीकडे हनुमान थप्पा शहीद होत होते आणि एकीकडे जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी मध्ये भारत तेरे तुकडे होंगे, भारत मुर्दाबाद पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या जात होत्या. कितने अफजल मारोगे हर घर में अफजल पैदा होगा, अफजल हम शर्मिंदा है क्योंकि तेरे कातिल जिंदा है. उन्होंने कहा था कि हर घर में अफजल पैदा होगा, तुम हर घर में अफजल पैदा करो, अब हमारे घर में भी शिवाजी महाराज जन्म लेने वाले. तुम्ही अफजल जन्माला घाला, आमच्या घराघरामध्ये आम्ही आता वाघनख जन्माला घालायच्या फॅक्टरी तयार करतोय. एकीकडे हनुमान थप्पा सांगत होते, कर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. कर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों.
फिदा जानतन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। कर चले हम फिदा जानो तन साथियों, तुम्हारे हवाले वतन साथियों। जिंदा रहने के मौसम बहुत है मगर जान देने की रुत रोज आती नहीं। हुस्न और इश्क दोनों को रुसवा करे, ओ जवानी जो खून में नहाती नहीं। आज धरती बनी है दुल्हन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। हनुमान धप्पा सांगत होते 6 दिवस 25 फूट बर्फामध्ये हनुमान धप्पा जिवंत निघाले। जब तक मेरे सांस आखिरी सांस और जब तक मेरे खून का आखिरी कतरा मेरे शरीर में है, तब तक ए मां मैं तेरी सेवा करता रहूंगा। हनुमंतप्पा शहीद होत होते, काही नराधम या ठिकाणी जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये भारतीय तुकडे होंगे अशा घोषणा देत होते। म्हणून आज पुन्हा अंधार होत चालला, दिवा पाहिजे। अंधार होत चालला, पुन्हा एकदा दिवा पाहिजे। पुन्हा एकदा देशाला आता जिजाबाईचा शिवा पाहिजे। महाराजांच्या अंतःकरणावरती, महाराजांच्या मनावरती जिजाबाईंनी असे काही त्या ठिकाणी संस्कार घातले। आणि एके दिवशी राजे लाल महालामध्ये बसलेला असताना सोलापूरचा शाहीर आला। शाहिराने आईसाहेबांना सांगितलं, आईसाहेब मला वाणीद्वारे तुमची सेवा करायची। दरबार भरलेला होता। जिजाबाई बाजूला शिवाजी महाराज बसलेले होते। शाहिराने मुजरा केला, नमन श्री जगदंबे, नमन श्री जगदंबे, करुण तुझ अंबे, दफावर थापतून तुन्याला, दफावर थापतून तुन्याला, दफावर थापतून तुन्याला, दफावर थापतून तुन्याला। शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण। शिव शंभूचे गात गुणगान, आधी नमन साधू संताला, साधू संताला, ज्ञानेश्वराला, एकनाथाला, रामदासाला, एकनाथाला, रामदासाला, एकनाथाला, रामदासाला। गाडगे बाबांच्या गुरु चरणाला जी जी जी। लक्ष्मण सिंह राणा चित्तोडाचा, भीमसिंग त्याचा, चुलताना त्याचा, चुलताना जानकी राम रघुवीरा, जानकी राम रघुवीरा। किरम भाषोबे सुरवराला जी जी जी। शाहिराने राणी पद्मिनीचा पोळा सांगायला सुरुवात केलेली आहे। चित्तोडचा राजा रत्नसेद्याची पत्नी राणी पद्मिनी, पद्मिनीच्या सौंदर्याच्या चर्चा हिंदुस्थानभर पसरल्या, खलजीच्या कानापर्यंत गेल्या। भडकला खलजी आणि वार, उलटे त्याची ती तलवार। खलजी आला चित्तोडगडावर, कत्तल केली त्याने सर्रास जी जी जी। खलजी चित्तोडावरती आला, राणी पद्मिनीच्या सौंदर्याने त्याला वेड लावलेला आहे। आरशामध्ये तिचं रूप पाहिलं, खुदा की कसम इंशाअल्लाह आज तक मैंने इतने नायाब नगीना नहीं देखा। ये तो खुदा की नेमत है।
ये कुदरत का करिश्मा है। मैंने आज तक इतना बेहतरीन हुस्न नहीं देखा। भीमसिंगाला त्याने कैद केलं, राजपूत खवळले, राजपूत कटून मेले। पद्मिनीने शिर रक्षणासाठी जोहार केला। राजांच्या मुठी आवडल्या गेल्या, डोळे लालबुंद झाले, संपूर्ण शरीर घामानं डबडबलं। ऐकणं असह्य झालं, राजे उठून बाजूला उठून गेले। पाठोपाठ जिजाबाई गेल्या, राजे पाठमोरे झाले, डोळे टिपीत होते। मागून आवाज आला, का राजे, का आलात? राजे वळले, सारा चेहरा फुलला होता, डोळे भरून आले होते, मुठी वळल्या होत्या। राजे म्हणाले, मा साहेब, आम्हाला असला ऐकवल्या जात नाही। सत्तराच्या काळजाचा माणूस देखील ऐकू शकणार नाही, सहन करू शकणार नाही। सारं सहन करतो, खुद्द पद्मिनीने सहन नाही केलं। माणसा इतकी निर्लज्ज जात या भूतलावरती दुसरी नसेल। चित्तोडच्या राणीचं असं झालं, दाहिरच्या राजकन्या खलिफाच्या जनानखान्यात कोंबल्या, तेव्हा कोणी अडवलं? राजे। पद्मिनीने जोहार केला, सुटली बिचारी, पण अशा हजारो पद्मिनी आज नरकात कुजत पडल्या आहेत, देवा धर्माला मोकल्या आहेत। दुसऱ्यांचं कशाला? खुद्द माझी जाऊ गोदावरी स्नानाला गेली, तिला दिवसा ढवळ्या महाबत खानानं पळवून नेली। काय केलं आम्ही? आई साहेब, मग माणसं ओठावर मिशा बाळगतात कशाला? बोलणं सोपं आहे राजे, ही माणसं हे गाव शहर आहेत कुठं? एकदा उघड्या डोळ्यांनी पहा, हे थांबणार केव्हा? थांबवणारा भेटेल तेव्हा। आज थोर बलशाली आहेत, ते शाही कृपेवर तृप्त आहेत, प्रजेला जुलमाची सवय झाली आहे राजे। नशीब तुमचं आमचं की एकाच वेळी एकच जेठाबाई ऐकायला मिळते, साऱ्या कथा एका वेळी कानावर आदळल्या असत्या तर मा साहेब आम्ही हे बंद करू। राजे, स्वर्गातले मनोरे भूतलावरती दिसले असते तर मग कशाला असं घडलं असतं? पुसाते डोळे आणि चला सदरेवर। मधून उठून जाणं बरं दिसत नाही, शाहिराचा हिरमोड होतो। पोवाडा संपेपर्यंत तुम्हाला बसायला हवं। राजे पुन्हा बैठकीवरती येऊन बसले। राणी पद्मिनी डोक्यामध्ये घुमत होती, आई साहेब मग रामायण वाचायचं कशाला? महाभारत सांगायचं कशाला? एका स्त्रीचा अपमान झाला, 14 चवकड्यांची दौलत गारत झाली। एका स्त्रीच्या वस्त्राला भर दरबारात हात घातला, 39,36,600 लोक मारल्या गेले। स्त्रीचा अपमान, मांगल्याचा अपमान, पातिव्रत्याचा अपमान, मग रामायण सांगायचं कशाला? आई साहेब, ज्या राज्यामध्ये माझ्या आई बहिणींना स्वाभिमानाने जगता येणार नाही ते राज्य पाहिजे कशाला? जिजाबाईंनी राजांची समजूत घातली। हळूहळू राजांना या गोष्टींचा अर्थ कळू लागला, समजू लागला, उमगू लागला। पदरी माणसं गोळा होऊ लागले। येसाजी कंग, बाजी पासलकर, नरेकरांचे बाळाजी, चिमणाजी, कावजी, संभाजी कावजी, कोंढावळकर, जीव महाला, वाघोजी तुपे, सूर्याजीराव काकडे, तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, राजांची सगळ्यांसोबत मैत्री घट्ट त्या ठिकाणी जमलेली। मावळ प्रांतातून राजे जायचे, घोड्यावरतून परेड करायचे, लोकांच्या सुखदुःख अडी अडचणी समजून घ्यायचे। एके दिवसाचा प्रसंग आहे। असेच राजे रांज्यावरतून जात असताना थंडीचे दिवस, टापांचा आवाज येत होता आणि डोंगर कपारीतून राजांच्या कांगणावरती अस्पष्ट हाक आली, राजे थांबा, राजे। घोड्यांचे लगाम खेचल्या गेले, परत तीच हाक आली। सारे चौफेर पाहू लागले। येसाजी बोलला, राजे ते पहा। शिवारातून एक इसम धावत येत होता। राजे पायउतार झाले, पडत येणाऱ्या त्या इसमाचा झोक जात होता। परत एकदा तो पडला, तसाच उठला आणि राजांच्या रोखाने धावू लागला। तो इसम जवळ आला, माथ्यावर टक्कल, कडेचे वाढलेले पांढरे केस, पांढरे कल्ले, चेहऱ्यावरती सुरकुत्यांचं जाळं, हुंदकी आणि त्याचं अंग त्या ठिकाणी हालत होतं। उभ्या उभ्याच तो राजांच्या पायावरती कोसळला। येसाजीने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला, पण मिठी सुटत नव्हती। राजांनी त्याला सांगितलं, उठा। तो सावकाश उठला। काय झालं न रडता सांगा। राजे, काय झालं नाही म्हणून विचारा। त्याने डोळे भरून आलेत, डोळे पुसून तो बोलू लागला, राजा माझं वाटोळ झालं। माझी पोर नदीला पाणी भरायला गेली रे, तिला पळवली, बाटवली, माझ्या पोरीनं जीव दिला। राजा, पोरी विना मी परका झालो। हे कोणी केलं माहित आहे? राजाने विचारलं, नसायला काय झालं? साऱ्या पानवठ्यानं पाहिलं राज, पण विचारणार कोण? कोण आहे तो? कुंपणानं शेत खाल्लं राजे, गावच्या पाटलानं हे केलं। थांबा इथं देसाजी, आम्ही इथं थांबतो, गावात जा आणि पाटलांना इथं घेऊन या।
येसाजी कंकानं घोड्यावरती टाच मारली. येसाजी पाटलाच्या वाड्यात गेला. पाटील झोपाड्यावर बसला होता. कोण आहे रे तिकडं? जी येसाजी आहे. काय काम काढलं या? राजासने बोलावा धाडला या. कोण राजा? जाऊन सांग तुझ्या राजाला तुझा राजा नामधारी राजा आहे. आम्ही गावचे पाटील. मी गावचा पाटील आहे, तमाशातला नव्ह. गावाला बटीक समजतो या. येसाजी परत आले. राजे पाटील मगरूर आहे. बाळाजीने विचारलं, येसाजी कमरेची तलवार शोभेला होती का? नाही बाळाजी, येसाजीने केलं तेच योग्य. मग आमच्यामध्ये सुलतानामध्ये काय फरक? येसाजी पुण्याहून 40 ढालाईत घेऊन जा. पाटलाच्या मुसक्या आवळा आणि लाल महालात हजर करा. पाटलाच्या मुसक्या आवडल्या गेल्या. दंडाला दोर बांधलेला पाटील राजांच्या समोर उभा गेला. रामजी, हेच ना पाटील? महाराज, हाच तो हरामखोर. राजे हसलेत. पाटील, आम्ही नावाचे राजे असू, तुम्ही गावचे खरे पाटील असाल, पण आम्ही धरतीचे पुत्र आहोत. परस्त्रीला आम्ही आई मानतो, बहिणी म्हणून ओळखतो. प्रजेला बटीक समजत नाही. येसाजीकडे वळून त्यांनी विचारलं, घडला गुन्हा खरा? होय महाराज. पाटील, प्रजा ही पोरासारखी, ती राखण्यासाठी पाटीलकी दिली आणि प्रजेवर तुम्ही बलात्कार केला. मुसलमानी सल्तनीतले रिवाज आमच्या मावळात चालणार नाहीत पाटील. पाटील पुढे धावलेत. दादोजीचे पाय धरले. पंत, मला गोतमुखाने न्याय हवाय पंत. राजाने सांगितलं, पंत तुम्ही यात बोलू नका. पाटील, तुम्हाला न्याय जरूर मिळेल, पण एक अट आहे. कसली? रामजीच्या मुलीला उभं करा, तिला काही सांगायचं असेल. अन्याय. पाटील ओरडला. मेलेला माणूस कधी उभं राहील का? बास. राजे नजर रोखीत म्हणाले, पाटील, गोतमुखाचा न्याय किरकोळ सामान्य करता असतो, तुमच्यासारख्या मातब्बर गुन्हेगारांना नाही. येसाजी, पाटलाचे हातपाय तोडा, पाटलाच्या तोंडाला काळ लावा, पाटलाला गाढवावरती बसवा आणि पाटलाला रांझाला परत पाठवा. बलात्काऱ्यांना केलेलं शासन जर या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये अंमलात आणलं गेलं असतं तर दिल्लीचं निर्भया प्रकरण घडलंच नसतं. शिवाजी महाराजांनी बलात्काराला केलेली शिक्षा जर या देशामध्ये अस्तित्वात असती तर ज्याने निर्भयावरती अनन्वित अत्याचार केले तो बाल गुन्हेगार म्हणून पोलिसांच्या तावडीतून सुटलाच नसता. या देशाला पुन्हा बलात्कारांसाठी तेच शिक्षा हवी आहे. मी नेहमी कथा कीर्तनात सांगतो, तुमची मुलगी जर अर्धा घंटा कॉलेजमधून उशीर आली तर तुम्ही तिला 1000 प्रश्न करतात. एवढा उशीर कसा झाला? इतका वेळ कुठे होती? कोणासोबत होती? काय करत होती? कुठं गेली होती? विचारायला पाहिजे. मी या मताचा माणूस आहे. तुमची मुलगी अर्धा घंटा कॉलेजवरतून घरी उशिरा येते, तुम्ही तिला 1000 प्रश्न करतात. अरे पण तुमचा मुलगा रात्री 2-2 वाजेपर्यंत घरी येत नाही, याचाही कधीतरी तपास करा. कधीतरी मुलालाही जाब विचारा की बेटा रात्री 2 वाजेपर्यंत काय करत होता? सकाळी 4 वाजेपर्यंत तू अंगावरती गोधडी घेऊन मोबाईलवरती कोणाशी बोलत होता? अरे माझ्या खिशातले पैसे चोरून तू रात्रीचं नाईट पॅक मारतो, नेमकं तू कुणासोबत बोलतो याचा तरी कधीतरी तपास करा. सगळे बंधन मुलीवरती घालू नका. तुमच्या लेकरांना सांगा, रस्त्यानं चालणारी स्त्री माझी आई आहे, माझी बहीण आहे, हे ज्या दिवशी तुम्ही तुमच्या लेकरांच्या अंतःकरणात रुजवाल तेव्हा तुम्हाला प्रत्येक घरामध्ये शिवाजी महाराज फिरताना दिसतील. आज दुर्दैव आहे आमचं, आम्ही महाराजांना फक्त त्या ठिकाणी फोटोच्या चौकटीमध्ये बंदिस्त करून टाकलेलं आहे. माझ्या राजांच्या नावाचा दरारा सांगतो तुम्हाला. दंगल झाली का झाली, कशा झाली, कारण परंपरा भाग वेगळा आहे. पण त्या दंगलीचा फायदा उठवून एका मुस्लिम मोहल्ल्यामध्ये काही गुंड होते, त्याच मोहल्ल्यामध्ये 25शीतली एक देखणी लावण्यवती, लावण्य खाणी आणि तितकीच त्या ठिकाणी लावण्यवती जातीनं मुसलमान. त्या मोहल्ल्यातल्या त्या गुंडांचा तिच्यावरती डोळा.
दंगलीच्या कल्लोळाचा फायदा उठवावा आणि त्या युवतीची अब्रू लुटावी असा बेत त्यांनी आखला. आणि दंगल ऐन जोमात असताना रात्रीच्या 12-12:30 वाजता युवक काळोख चिरत त्या युवतीच्या घराकडे सरकू लागले. बघता बघता दारावरती धडका पडू लागले. आतली युवती घाबरली, बावरली, शहारली आणि तिनं खिडकीतून बघितलं, दारात गुंड दिसले. तिला जाणीव झाली जीवाच्या आकांताने स्वतःची अब्रू वाचवण्यासाठी घराच्या मागच्या दारानं बेभान पडत सुटली. रस्त्याने रात्री 12:30 वाजता बेभानपणे धावत होती. गुंड पाठलागावरती होती. तिला कळून चुकलं, या गुंडांच्या तावडीत जर आपण सापडलो तर आपल्या अब्रूचे लक्तर इथेच रस्त्यावर टांगल्या जातील. बेभान पडते, जीवाच्या आकांताने काळोख चिरत धावते. धावता ती एका बोळात शिरली. बोळातल्या एका घरात तिला उजेड दिसला. धपापल्या उरानं ती दाराकडे आली. दार ठोठावलं, दार उघडल्या गेलं. दारात उभा होता ऐन तिशीचा एक हिंदू युवक. त्यानं दारात मुसलमान युवती पाहिली. त्याला आश्चर्य वाटलं, बाहेर दंगल चालली आहे हिंदू मुसलमानांची. ही मुस्लिम, मी हिंदू, मग एका हिंदूच्या दारात पुढे ही कशी? त्याने तिला विचारलं, काय हवं? ती युवती म्हणाली, काही युवक माझ्या पाठलागावरती आहे, माझी अब्रू लुटायचा बेत आहे त्यांचा, मला एका रात्रीपुरता आसरा मिळेल का? हा युवक म्हणाला, निश्चिंत आहे, घर तुझंच आहे. तिला आत घेतलं, स्वतःचं अंथरून दिलं, सांगितलं, शांत झोप इथं तुला कुठली भीती नाही. मी दाराशी रात्रभर राखण करत बसतो, ते गुंड परत येणार नाही, तुला त्रास देणार नाही, तू बिनघोर राहा. ती युवती झोपी गेली. हा युवक रात्रभर दाराशी राखण करत राहिला. पण राखण करता करता त्याच्या डोक्यामध्ये विचार आला, बाहेर दंगल चालली हिंदू मुसलमानांची, ही मुलगी मुसलमान, मी हिंदू, मग तिने एका हिंदूच्या घरात आसरा का मागितला? तिला भीती का नाही वाटली? आणि ते गुंड जर तिची अब्रू लुटायच्या उद्देशाने तिच्या पाठलागावरती होते, पण मग मी घरात एकटाय, मी तरुण आहे, मनात आणलं तर याच क्षणी या युवतीची अब्रू मीही लुटू शकतो. तिला माझ्या तावडीतून सोडवणार कोणी नाही. मग कुठल्या भरोश्यावर ती इथं थांबली? त्याने रात्रभर विचार केला, उत्तर मिळालं नाही. सकाळ झाली, ती युवती जायला निघाली. जाताना तिने आभार मानले, शुक्रिया. तेव्हा न राहून त्याने विचारलं, बाहेर दंगल चालली हिंदू मुसलमानांची, तू मुस्लिम, मी हिंदू, मग माझ्या घरात आसरा कसा मागितला? तुला भीती नाही वाटली? ते गुंड तुझी अब्रू लुटायच्या उद्देशाने तुझ्या पाठलागावर होते, पण मीही घरात एकटा होतो. मनात आणलं असतं तर मीही तुझी अब्रू रात्र तिथंच लुटू शकलो असतो. तुला माझ्या तावडीतून सोडवणारं वाचवणारं कोणी नव्हतं, मग तू कुठल्या भरोश्यावर माझ्या घरात थांबली? त्यावरती युवती म्हणाली, त्या गुंडांच्या तावडीतून सुटण्याकरता मी बेभामपणे रस्त्यावरतून पडत होते, जीवाच्या आकांताने धावत होते. धावता धावता या बोळात शिरले. बोळातल्या या तुझ्या घरात मला उजेड दिसला. धपापत्या उराने मी तुझ्या दाराकडे झाले, पण दार ठोठावण्याच्या अगोदर मी तुझ्या घरात उघड्या खिडकीतून मी आत डोकावून पाहिलं, तेव्हा तुझ्या घरातील भिंतीवरती मला शिवाजी महाराजांचा फोटो दिसला. आणि मगच मी दार ठोठावलं, कारण मला माहित आहे ज्या घरात शिवरायांचा फोटो आहे त्या घरात कोणाच्याही अब्रूला धोका लागत नाही, ही मला जाणीव होते. गेल्या 350 वर्षानंतर माझ्या राजाबद्दल जनमानसात जी प्रतिमा आहे ती ही प्रतिमा आहे. राजे स्मरणात आहेत ते याच कारणामुळे, राजे पूजल्या जातात ते याच कारणामुळे, राजांची जयंती साजरी होते ती याच कारणामुळे. का मला वाटत नाही आम्ही शिवाजी व्हावं, तानाजी व्हावं, संभाजी व्हावं? साहेब बोलून गेले की शेजारी नाही तुमच्या घरात जन्माला घाला. जिथं लेकरं मरण्यासाठी वाढवल्या जातात तिथं लेकरं मरणाला पुरून उरतात, पण जिथं लेकरं जगण्यासाठी वाढवल्या जातात तिथं लेकरं मरतात. आई साहेब आठवते पद्मिनी? महासाहेब आठवते का तुमची जाऊबाई? नाही महासाहेब, हे आता थांबवलंच पाहिजे, आमचा नाईलाज आहे. हे होत नसेल तर आम्हाला ही जहागिरी नको, राजेपणा नको, काही नको, त्याची आम्हाला हौस नाहीये राजेसाहेब. जिजाबाईला जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटलं. राजाने एक दिवशी आईसाहेबांना सांगितलं, आईसाहेब आम्ही मावळ प्रांतामध्ये जातोय. महाराजांनी सोबत बाळाजी, येसाजी, तानाजी, चिमणाजी, बाजी पासलकर, हिरोजी इंदलकर, येसाजी कंक या सगळ्यांना सोबत घेतलं आणि राजे रोहिडेश्वराच्या दिशेनं निघाले. कड्या कापारीमध्ये रोहिडेश्वराचं मंदिर होतं आणि त्या मंदिराच्या दिशेनं राजे निघालेत. राजांच्या सोबत त्यांच्या मावळे आहेत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे सवंगडी आपल्या या धर्ममंडपात येत आहेत. महाराजांना बोलवा. रायरेश्वराच्या पिंडीवरती स्वराज्याची जी काही शपथ महाराजांनी घेतली त्या शपथेचा जिवंत देखावा आपण याची देही याची डोळा या ठिकाणी अनुभवणार आहोत.
जरी का होता शिवाजी राजा जरी का होता शिवाजी राजा नाही केली मजा आई बहिणीची अब्रू राखणार आई बहिणीची अब्रू राखणार आई बहिणीची अब्रू राखणार आई बहिणीची अब्रू राखणार धन्य धन्य शिवाजी सरदार जी 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 टाळ्या वाजवा महाराजांसाठी एकदा टाळ्यांचा गडगडाट होऊ द्या छत्रपती शिवरायांसाठी महाराज दोन प्रहरी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये गेले मावळ प्रांतामध्ये असणारं रायरेश्वराचं मंदिर ते पिंड पुढे घ्या पिंड उत्तर दक्षिण असू द्या राजे शंभू महादेवाच्या मंदिरामध्ये पिंडेच्या समोर बसलेले गुळघा टेकून बसा राजे खाली सोबत येसाजी आहेत बाळाजी आहे चिमणाजी आहे आऊजी आहेत बाजी पासलकर आहेत येसाजी कंक आहेत तानाजी मालुसरे आहेत सगळे सवंगडी आहेत देवा धर्माचं गरीब कष्टकऱ्यांचं आया बहिणींचं बहुजनांचं 18 पगड 12 बलुतेदार 18 आलुतेदारांचं घाम गाळणाऱ्यांचं राज्य व्हावं बहुजनांचं बहुजन प्रतिपालक असं साम्राज्य निर्माण व्हावं यासाठी आज आपण सगळ्यांनी देव आणि देश धर्मासाठी एक शपथ घ्यायची आहे एक गुडघा टेकवा खाली मंदिरामध्ये राजे गेलेत शंभू महादेवाची पूजा केली राजांनी तलवार उपसली आणि आपली करंगडी कापून भगवान महादेवाच्या पिंडीवरती राजांनी रक्ताचा अभिषेक केला हे राज्य व्हावे ही स्त्रींची इच्छा आहे हे राज्य व्हावे ही स्त्रींची इच्छा आहे हे राज्य व्हावे ही स्त्रींची इच्छा आहे बायको मेल्यानंतर बायकोचे थडगे पाडणारे जगात भरपूर झाले पण जिवंतपणे आईला दिलेला शब्द हिंदवी स्वराज्य निर्माण करीन हा शब्द शेवटपर्यंत उराशी बाळगून ज्याने उभं आयुष्य आपलं वेचलं तो जगातला एकमेव जाणता राजा छत्रपती शिवराय महाराजांनी प्रतिज्ञा केली आतापर्यंत प्रतिज्ञा बऱ्याच लोकांनी केली आपणही प्रतिज्ञा करतो यू करू त्यू करू निकल गया क्या करू महाराजांची प्रतिज्ञा हे राज्य व्हावे ही स्त्रींची इच्छा आहे रोहिडेश्वराच्या मंदिरामध्ये राजांनी आपलं बोट कापून भगवान शंभू महादेवाला रक्ताचा अभिषेक केला हीच प्रतिज्ञा नेताजी सुभाष बाबूंनी केली होती तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा बाबूजी म्हणाले होते की जेव्हा मी इंग्रजांच्या ताब्यातून निसटलो तेव्हा मला महाराजांच्या जीवनामध्ये घडलेला आग्र्याचा प्रसंग मला प्रेरणादायी ठरला आतापर्यंत जगामध्ये जेवढे युगपुरुष राष्ट्रपुरुष महापुरुष संत पुरुष झाले या सगळ्यांचा आदर्श आहे छत्रपती जाणता राजा शिवाजी महाराज महाराजांनी आपली प्रतिज्ञा केली सगळ्यांना सांगितलं वेळ प्रसंगी देव देश धर्मासाठी आपल्याला जीव द्यायची वेळ आली तरी मागे पुढे पाहायचं नाही आज तीच प्रतिज्ञा मला तुमच्याकडून पाहिजे आमची अवस्था अशी आहे मला काय द्यायचं आपलं काय भाऊ आपलं काय भाऊ कोणीतरी करावं कोणीतरी सुरुवात करावी कोणीतरी लढावं कोणीतरी मरावं आपल्याला त्याची झड पोडता कामा नाही ही अवस्था तुमची माझी आहे आपलं काय
एकादशीचा उपवास होता, माणूस शेतामध्ये गेला होता, राब राबून घरी आला, पत्नी टीव्ही पाहत होती. याने तिला विनंती केली, हे बघ मी सकाळचा उपवास आहे, माझा उपवास लागलेला आहे, साबुदाण्याची खिचडी करतीने सांगितलं. हो थोडं 2 मिनिटं थांबाव. म्हणले का? मी पवित्र रिश्ता पाहते. तो म्हणला, अगं मी सकाळचा उपवास आहे, मला भूक लागलेली आहे, साबुदाण्याची खिचडी पटकन कर. ती म्हणली, थांबाव, जान्हवीचं पुढे काय होतं मला ते पाहायचं, 2 मिनिटं थांबा. त्याने सांगितलं, तुला कळतं का, चल बंद करतो टीव्ही. ते म्हणले, होय टीव्ही माझ्या बापानं हुंड्यात दिलेला आहे, डिश टीव्हीचे पैसे सुद्धा माझा बाप भरतो. या घरामध्ये तुमचं काहीच नाही, टीव्ही, एलसीडी, MP3, वॉशिंग मशीन, कूलर, फॅन, DVD सगळं माझ्या बापाने दिलेलं आहे, तुमचं काय इथे? उपवासी झोपला हो. तो म्हणला, आपलं काय भाऊ इथे? तसाच झोपला. रात्री 2 वाजता भिताड फोडायचा आवाज येऊ लागला, ठाक 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 ठाक. बायकोला जाग आली. ते म्हणले, ओय 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 काय कुठा का ब? ते म्हणले, कोणीतरी भीत फोडतंय. ते म्हणलं, तो म्हणला, फोडू दे. ती म्हणली, अहो घरामध्ये माझे दागिने, टीव्ही, एलसीडी, MP3, वॉशिंग मशीन, कूलर, फॅन सगळे घरामध्ये पडलेले, माझे लग्नाचे दागिने. त्याने तोंडावरची चादर बाजूला फेकली. तो म्हणला, आपलं काय भाऊ इथे? अशी अवस्था होऊ नये म्हणून सगळ्यांनी पुन्हा जागृत व्हायची गरज आहे. पुन्हा राजांची ती जय जय ललकारी सगळ्यांनी गर्जना केली, हर 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 हर. मावळ्यांनी गर्जना केली, जय भवानी, जय शिवाजी. सगळ्यांची संघटन महाराजांनी एका बाजूला, सगळ्या मावळ्यांना एका बाजूला घेऊन राजांनी त्यांची एक मोठ तयार केली, एक संघटन निर्माण केलं. देव देश धर्मासाठी वेळ प्रसंगी जीव द्यायची वेळ आली तरी मागे पुढे पाहायचं नाही असं राजांनी ठरवून टाकलं. आणि राजे रोहिडेश्वरावरतून मावळ्यांना सोबत घेऊन पुन्हा आई साहेबांच्या जवळ शिवनेरीला जाण्यासाठी निघालेत. जा महाराज. प्रणाम केला महादेवाला, प्रणाम केला महादेवा शंभुदेवा, भोलेनाथाच्या चरणाला, भोलेनाथाच्या चरणाला, रोहिडेश्वराच्या दाराला, रोहिडेश्वराच्या दाराला. नमस्त शिवाजी राजा बोलला जी. राजाने भीमा लोहाराला सोबत घेतलं, त्याला लोहार शाळा काढून दिली, भालभरची तलवारी, कट्यार बनवायचा कारखाना सुरू झाला. राजे मोठे झालेले, राजांचं लग्न करावं असं जिजाबाईंच्या मनामध्ये आलं. शहाजी राजांमुळे फलटणच्या निंबाळकरांची, मुधोजी राजे निंबाळकर यांची जहागिरी वाचली आदिलशहाकडून. मुधोजी राजांच्या कन्या होत्या सईबाई, रंग सावळा होता पण चेहऱ्यावरचं तेज मात्र अप्रतिम होतं, लावण्यवती होती. जिजाबाईंना मुधोजी राजांची सई आवडली. जिजाबाईंनी मुधोजी राजांकडे विनंती केली, तुमची सई आमच्या शिवबाला द्या. मुधोजी राजांनी होकार दिला. पूर्वी लहान वयामध्ये लग्न व्हायचं. मला कधी कधी असं वाटतं, माझं वैयक्तिक मत आहे, पूर्वी लहान वयात लग्न व्हायचे तेच बरं होतं. एका विशिष्ट वयामध्ये लग्न झालं पाहिजे. समाजामध्ये जे काही घडतंय, जे काही दिसतंय, जे काही अनुभवाला येत आहे ते पाहून असं वाटतं की पूर्वी बालविवाह व्हायचे, लहान वयामध्ये लग्न व्हायचे तेच बरं होतं. लग्नाची बोलणी गेलेली आहे, लग्नाचा मुहूर्त काढलेला आहे, पण राजांनी विचार केला, जोपर्यंत एखादी पराक्रम करत नाही, जोपर्यंत एखादी किल्ला, एखादी गड माझ्या स्वराज्यामध्ये सामील होत नाही, तोपर्यंत लग्न करायचं नाही. महाराजांनी सगळ्यांना आपल्या मनातला हेतू बोलून दाखवला. राजाने विचार केला, ज्या किल्ल्यावरती शिबंदी कमी आहेत, सैन्य कमी आहे, पहारा कमी आहेत, असा कोणता गड आहे मावळ प्रांतात?
आणि सापडला. किल्ल्याचं नाव आहे तोरणा. महाराजांनी विचार केला तोरणा जिंकून स्वराज्याचं तोरण बांधायचं. सगळ्यांना सोबत घेतलं, तलवारी सोबत दिल्या. भल्या पहाटे राजे स्नान आटपून चौकाच्या बाहेर आले. चौकात भालदार उभे होते. राजांनी पूर्वेकडे तोंड करून उभ्या असलेल्या अश्वावरती टाच मारली. त्याच्यात भीमा सोबत होता. रोहिडेश्वराच्या पायथ्याशी राजे गेले. गडावरती सगळी खडानखडा माहिती राजांच्या मावळ्यांनी काढलेली होती. गवताचे भारे घेऊन एक एक मावळा किल्ल्यावरती चढू लागला. पावसाळ्याचे दिवस जवळ आले होते. किल्लेदारानं विचारलं कुठं निघालात? गवताचे भारे टाकायचे, किल्ल्याची डागडुगी करायची. पहिले 2 जण आतमध्ये गेले, नंतर 4, नंतर 8, 40 भालेकरी. राजाने निष्णात पटाईत असणारे आपले वाघ तलवारी गवताच्या भाऱ्यामध्ये लपवून 40 मावळ्यांना गडावरती पाठवला, अंगावरती फाटलेले कपडे घालून. दरवाजावरच्या द्वारपालाला शंका आली. ए थांब. शेवटचा भारेवाला थांबला. कुठं भारा घेऊन निघालास? आतजी. हे दिसतंय मला कुणाच्या घरात? वाड्याची. किल्लेदाराच्या? वैजी. काल हवलदारानं वर्दी दिली होती तेच भार? वैजी. भारा टाक खाली. भारा खाली टाकला गेला. पहारेकरी ओरडला सोड भारा. देवडीवरचे हसायला लागले. दुसरा म्हणला राम्या अरे कशाला गोत करतोस, त्याचं जाऊ दे की. तिकडे लक्ष न देत रामजी म्हणाला उघड भारा. भारेकऱ्यानं पाहिलं सूर्य वर चढलाय. तो बेतानं वाकला आणि एकदम तोंडात बोट घालून त्याने शिड घातली. त्याने शिट्टी मारली. आईला डोंबारी काय? पहारेकरी म्हणाला. तोच भाऱ्यातून तलवार उपसली गेली. उभ्या जागी पहारेकऱ्याचे डोळे ताठरले. क्षणात तो देवडीकडे धावू लागला. त्याने 2 पावलं टाकले असतील नसतील तो त्याच्या पिंडीवरती घाव बसला. पहारेकरी कोसळला. शिड घुमली आणि हर हर महादेवची गर्जनात जेवढे भारेकरी गेले होते सगळ्यांनी तलवारी उपसल्या. घनघोर लढाई झाली. प्रयत्नांची पराकाष्ठा झाली. भीमा त्याच आज समयाला भारा टाकला त्याने भूमीला. पहारे काय बोलला त्याला? काय बोलला त्याला? हात उघडून दावरे मला. हात उघडून दावरे मला. भीमाने भारा तो टाकला जी जी जी. हातघाईची लढाई झाली. किल्लेदाराचा आणि पहारेकऱ्यांचा प्रतिकार तोटका पडला. महाराजांच्या मावळ्यांनी गड सर केला. तोरणा किल्ल्यावरती अर्धा चंद्र आणि चांदणी हिरवा झेंडा खाली उतरला. भगवा झेंडा तोरण्यावरती चढला. स्वराज्याचं तोरण बांधल्या गेलं. राजांना त्या ठिकाणी इशारत मिळाली. राजे आले. मावळ्यांनी पटापटा मुजरे केले. महाराजांचा पहिला पराक्रम वयाच्या 16व्या वर्षी. महाराजांनी हिंदवी स्वराज्याचं तोरण बांधलं वयाच्या 16व्या वर्षी. नाहीतर मग आमचंही वय 16वं आहे. तरुणपणाच्या वाटेवरती, तरुणपणाच्या वाटेवरती पहिलं वळण धोक्याच, सोडावं वरीस धोक्याच. ते धोक्याचं नाही ते मोक्याचं आहे. तरुणपणाच्या वाटेवरती पहिलं ठिकाण मोक्याच. घडण्याचं वय सोडा आणि बिघडण्याचं
संत श्रेष्ठ कैवल्य तेजोनिधी ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी लिहिली वयाच्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची संस्थापना केली वयाच्या. नाही तर मग आमचे 16चे काय करता सांगू. जीने लगा हूं पहले से ज्यादा तुम पे मरने लगा हूं. जीने लगा हूं मग पहिले मरी जायला होता का तू. पहले से ज्यादा मग पहिले कोमामा जायला होता का तू. अरे हेच वय तुमचं घडण्याचं, हेच वय तुमचं काहीतरी करून दाखवण्याचं, हेच वय तुमचं आई वडिलांचा स्वाभिमान जिवंत ठेवण्याचं, आणि हेच वय तुमचं देव देश धर्मासाठी स्वतःचं बलिदान देण्याचं. मुलगी पसंत पडली, राजाने तोरणा घेतला, स्वराज्याचं तोरण बांधल्या गेलं. तोरणाची डागडुगी करताना 7 सोन्याचे रांजण राजांना सापडले. भवानी प्रसन्न झाली, उजवा कौल भवानीने दिला. सगळ्या गोष्टी घडून येत होत्या. सईबाईचा पायगुण लहनी झाला. या ठिकाणी जिजाबाईच्या मनामध्ये असा विचार येऊन गेला, हिचा पायगुण आपल्याला त्या ठिकाणी शुभ आहे. लग्नाची तारीख काढली. सर्वानुमते शके 1562 विक्रम नाम संवत्सर वैशाख शुद्ध पंचमी हा मुहूर्त काढण्यात आला. शहाजी राजांना मुहूर्त कळवला. राजे येणार म्हणून सगळ्यांना आनंदी आनंद होता. जिजाबाईंनी सगळी तयारी स्वतःच्या हाताने करून घ्यायला सुरुवात झाली. महाराजांच्या लग्नाचा त्या ठिकाणी सोहळा होता. अचानक लग्न 8 दिवसावरती राहिलं आणि एक बातमी आली की शहाजी राजे लग्नाला येऊ शकणार नाही. ते कुठल्या तरी मोहिमेमध्ये अडकलेली आहे. पण त्यांनी आपले आशीर्वाद आणि सांगितलं होतं की जेवढा खर्च करता येईल तेवढा मनसोक्त करा. जिजाबाईंनी शिवबाच्या लग्नाची सगळी तयारी केली. लग्नाचा मुहूर्त काढला गेला. लग्न ठरलं. लग्नाचा पवित्र दिवस उजाडला. महाराज नवरदेव बनलेले आहेत. सईबाई नक्षत्रासारख्या सजलेल्या आहेत. पण महाराज लग्नाच्या दिवशी सुद्धा पूर्ण शुद्धीवरती होते. आपला नवरदेव 2 दिवस शुद्धीवर राहत नाही. हळदीचा दिवस आणि लग्नाचा दिवस. आणि त्याच्या सोबत एक एल्पर असतं, ते उष्ट्या शेवाया खाणारा, काय म्हणतात त्याला, लांडगा. ते फक्त उष्ट्या शेवाया खायला जात सोबत. आणि मायबाप हो, तुमच्या माझ्या जीवनातला हा सगळ्यात मोठा प्रसंग विवाह. पण माणूस संसारामध्ये असा काही गुरफटला. नाशिकवरतून 36 पागल ठाण्याला न्यायचे होते. त्यांना शिक्षा द्यायची होती. कोर्टात अर्जंट हजर करायचं होतं. न्यायचं कशाने म्हणून त्यांना विमानाने नेण्याचं ठरवलं. ओझरवरतून विमानामध्ये सगळ्या पागलांना बसवलं. विमान निघालं. ते पागल ते कॉकपिटला लाता मारायचे, ते कॅबिनला लात हाणायचे. पायलट कावला. त्याने विचारलं, म्हणले अरे तुमच्यापैकी एखादी बऱ्यापैकी पागल आहे का, थोडा कमी पागल आहे का. एक आला. म्हणले हो मी आहे. तू कोण आहे. म्हणले मी यांचा मुकरदम आहे. म्हणले तू बऱ्यापैकी पागल आहे. म्हणले हो. म्हणले मला तुला काही प्रश्न विचारायचे, त्या प्रश्नांनी जर बरोबर उत्तर दिली तर मला कळेल तू कमी पागल आहे. म्हणले विचारा. बघ तुझं गाव कोणतं, आठवत नाही. तुझं नाव काय, माहित नाही. कुणाचा मुलगा, म्हणले कळत नाही. पायलटने विचारलं ठीक आहे, मला शेवटचा प्रश्न सांग, तुला मागचं काहीच आठवत नाही. म्हणले बिलकुल नाही. म्हणले तुला आठवणारी एकच गोष्ट, तुला जे आठवतं ते फक्त एक मला एका वाक्यात सांग, तुला काय आठवतं. त्याने सांगितलं माझ्या बायको व्यतिरिक्त मला कोणाचंच नाव आठवत नाही.